घेतला पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांची जयंती आज इथे साजरी करत असताना मला अत्यंत सहर्ष आणि अत्यंत अभिमानानं आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगायचं आहे की आपण सारे जाणता की शिवाजी महाराजांवरचं मराठी भाषेतलं पहिलं पुस्तक 1 जून 1869 ओरिएंटल छापखान्यामध्ये छापून प्रकाशित करणाऱ्या लेखकाचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले. मी पुन्हा आपल्याला सांगतो, हे मराठी भाषेतलं पहिलं पुस्तक आहे. या आधी शिवाजी राजांवर एकही पुस्तक प्रकाशित झालेलं नाही मराठीमध्ये. त्याआधी शिवाजी राजांवर पोवाडे गायले गेले, शिवाजी राजांवर पोवाडे केले गेले, शिवाजी राजांवर हस्तलिखितं लिहिली गेली, पण छापलं गेलेलं मराठीतलं पहिलं पुस्तक 1869 साली प्रसिद्ध झालंय आणि ते छत्रपती शिवाजी राजांच्या पोवाड्यावरचं शाहीर आहेत महात्मा ज्योतिराव फुले. 6 आणे किमतीचं हे पुस्तक आहे. 1000 ओळींचा शिवरायांचा पोवाडा महात्मा फुल्यांनी लिहिलाय. शिवाजी हा आमचा महानायक आहे. कुळवाडी भूषण पोवाडा गाणारा कोण आहे? कुळवाडी भूषण आहे. तुम्हाला माहिती आहे, भूषण नावाच्या कवीनं शिवराज भूषण नावाचं काव्य लिहिलेलं होतं शिवाजी महाराजांच्याच काळामध्ये. त्यामुळे फुल्यांनी इथे श्लेष केलाय की हे शिवाजीचं चरित्र सांगणारा जो कोणी कवी आहे तो कुळवाड्यांमधला भूषण आहे आणि कुळवाड्यांचा भूषण पण आहे. भूषण शब्द दोन्ही अर्थाने आपण वापरतो आणि म्हणून राष्ट्रभूषण, समाजभूषण अशा अर्थाने तो कुळवाड्यांचाही भूषण आहे, कुळवाड्यांमधला भूषण आहे. आणि दुसरीकडे फुल्यांनी त्या भूषणनी सांगितलेलं चरित्र रद्द करण्यासाठी आम्हाला आमचं नवं, आमच्या नजरेतलं चरित्र सांगण्याची गरज आहे, ही गरज अधोरेखित केली. फुले हे जे करत होते त्याची गरज आज 2004 साली तुम्हाला आणि मला फार प्रकर्षानं जाणवते. त्याचं कारण असं की बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, गजानन भास्कर मेहेंदळे आणि आणखीन बरीच मंडळी गेली अनेक वर्ष शिवचरित्र सांगणं, शिवचरित्र लिहिणं याच्यावरच आपला उदरनिर्वाह करतायत, म्हणजे त्याच्यावर जगतायत. तो त्यांच्या पोटापाण्याचा व्यवसाय आहे. भावानंद बहिणीनो, मी आपल्याला नम्रपणाने एवढंच सांगेल, त्यांचा शिवाजी वेगळा आहे आणि तुमचा माझा शिवाजी वेगळा आहे. शिवाजी महाराजांवर खूप लिहिलं गेलेलं आहे. शिवाजी महाराजांवर असंख्य पुस्तकं आतापर्यंत आलेली आहेत. त्या पुस्तकांमधली काही निवडक पुस्तकं घेऊन आपण जरूर चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा करताना आपण त्यांचा शिवाजी वेगळा कसा आणि आपला शिवाजी वेगळा कसा याच्याबद्दल बोलणार आहोत. मी दुसऱ्या प्रश्नाकडे जातो. प्रश्न क्रमांक 2 जो आहे, मी आपल्याला विचारलेला होता, शिवाजी महाराजांची रायगडवरची समाधी पहिल्यांदा कुणी शोधली, तिची डागडुजी कुणी केली, तिचा त्या ठिकाणी सांगणं, दिवाबत्ती लावण्याचा उपक्रम कुणी सुरू केला. भावानं, या प्रश्नाचं उत्तर आहे 1869 साली रायगडवर पहिल्यांदा जाणाऱ्या माणसाचं नावही महात्मा ज्योतिराव फुले हेच आहे. ते रायगडवर 1869 साली गेले. तिथे कचऱ्यामध्ये, पालापाचोळ्यामध्ये झाकलेली, हरवलेली शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी शोधली, ती स्वच्छ केली, ती धुतली, तिच्यावर फुलं वाहिली. 1869 सालची गोष्ट आहे. पुण्यामध्ये फुले आले आणि पुण्यामध्ये, पुण्याच्या स्वारगेटच्या जवळ असलेल्या हिराबाग नावाच्या वस्तीमध्ये, जिथे बहुजन समाजाची प्रामुख्यानं वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीच्या डागडुजीच्या दुरुस्तीच्या संबंधामध्ये महात्मा फुल्यांनी सभा आयोजित केली. सभेचे अध्यक्ष चाफळकर स्वामी नावाचे एक ब्राह्मणग्रस्त राहिले. महात्मा फुल्यांनी ऑर्गनाईज केलेली, आयोजित केलेली ती सभा, तिला हजारो लोक उपस्थित होते. विषय होता रायगडची शिवाजी महाराजांची समाधी. मित्रांनो, मी ही जी माहिती सांगतोय ती बाबासाहेब पुरंदरेंनी तुम्हाला सांगितलेली नाही, तुम्हाला निनाद बेडेकरांनी सांगितलेली नाही, मेहेंदळेंनी सांगितलेली नाही. मी ही जी माहिती सांगतोय ती ब्रिटिश पोलिसांनी नोंदवलेली माहिती सांगतोय. आणि ब्रिटिश पोलिसांना खोटं लिहायचं काहीच कारण नाही, कारण त्यांचा उदरनिर्वाह शिवचरित्रावर नाही. ते कार्यक्रमाला जातात, नोंदी करतात, गव्हर्नरला कळवतात. आता जसं या कार्यक्रमाला पोलीस आलेलेच आहेत. मोठे कार्यक्रम असले की ब्रिटिश काळापासूनची ही पद्धत आहे, तिथे जायचं, त्याचं वार्तांकन करायचं, कोण काय बोललं, काय घडलं ते सरकारला कळवायचं, कारण कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले तर त्याची तातडीने दखल घेता यावी. पोलिसांनी गव्हर्नरला जे कळवलं ते मुंबईमध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये जे आर्काइव्ह्ज म्हणजे पुराभिलेखागार आहे, तिथे कोट्यावधी कागदपत्र आहेत. ती कागदपत्र वाचणारा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला सांगतो, मी सांगतोय ती माहिती तुम्ही खरी मानायला हरकत नाही, कारण तुम्ही ती कागदपत्र बघू शकता.
मी म्हणतोय म्हणून ती खरी मानायची गरज नाही. तुम्ही ती कागदपत्र पाहू शकता. अशी कागदपत्र पोलिसांनी तेव्हा तयार करून ठेवण्याची काहीच गरज नव्हती. फुल्यांना क्रेडिट का, टिळकांना क्रेडिट का, आणखीन कुणाला क्रेडिट असा प्रश्न तेव्हा नव्हताच. आणि म्हणून पोलिसांनी जे कळवलं, ब्रिटिश पोलिसांनी जे कळवलं त्याच्यावरनं दिसतं ते पुराव्यानिशी सिद्ध होतं ते असं की 1869 पुण्याच्या हिराबाग चौकामध्ये ही सभा होते. साफळकर स्वामी अध्यक्ष असतात आणि फुले शिवाजी महाराजांचं महत्व लोकांच्या समोर मांडतात आणि अत्यंत उद्वेगानं असं म्हणतात की अरे, ज्यांनी तुम्हाला स्वाभिमानानं जगावं कसं हे शिकवलं आणि स्वाभिमानानं मरावं कसं हे पण सांगितलं, त्याला तुम्ही विसरलात. झोळी फिरवतात फुले. 27 रुपये जमा होतात त्या झोळीमध्ये आणि त्या 50 पैसे त्यावेळेच्या 8 आणे वगैरे 4 आणे आणि रुपया वगैरे या पद्धतीने लोकांनी टाकलेल्या 27 रुपयामधनं पहिल्यांदा रायगडवर डागडुजी केली जाते, स्वच्छता करण्याची आणि दररोज तिथं फुलं वाहण्याची आणि उदबत्ती करण्याची व्यवस्था केली जाते. 1869 साल मी सांगून राहिलो मित्रांनो. आणि मग तिसरा प्रश्न जो आहे तो शिवजयंती उत्सव पहिल्यांदा कुणी केला. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. असं सांगितलं जातं की बाळ गंगाधर टिळक, ज्यांना लोकमान्य असं म्हटलं जातं, त्यांनी म्हणे शिवजयंती उत्सव 1896 साली पहिल्यांदा सार्वजनिकरित्या केला. टिळकांनी 1896 साली हा कार्यक्रम केला की नाही याच्याबद्दल मी नंतर बोलेन. मी आपल्याला एवढंच सांगेन की 1896च्या आधी 27 वर्ष आधी पहिल्यांदा शिवजयंतीचा कार्यक्रम या देशामध्ये सार्वजनिकरित्या झाला होता, ज्याला आज 135 वर्ष झाली आहेत. आणि मला अभिमानानं सांगायचं आहे की मुंबईच्या ज्या परिसरात आपण आहोत त्याच परिसराच्या आजूबाजूला असलेल्या लालबाग परळच्या भागामध्ये नारायण मेघाजी लोखंडे या महात्मा फुल्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये हा शिवजयंती उत्सव सार्वजनिकरित्या प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आणि पुण्यामध्ये महात्मा फुल्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे 1869. आता त्याचं श्रेय जर कुणाला बाळ गंगाधर टिळकांना द्यायचं असेल तर त्यांनी जरूर द्यावं, माझी हरकत नाही. माझी अडचण एवढीच आहे की पुरावा तसं मानू देत नाही. कारण पुरावा सांगतो की टिळक त्यावेळेला अर्धी चड्डी घालून नुकतेच कुठे रांगत होते. तेव्हा रांगू लागलेल्या मुलाने तो कार्यक्रम केला होता असं कुणाला म्हणायचं असेल तर म्हणावं जरूर. मी हरकत घेणार नाही. पुरावा मात्र तसं म्हणू देत नाही, याला माझा नाईलाज आहे. पुरावा भावानंद बहिणीनं 1869 साली टिळकांच्या संबंधामध्ये मी म्हणालो ते विधान एवढ्यासाठी महत्वाचं आहे की अगदी रांगत होते असं नाही, वैचारिक दृष्ट्या रांगत होते असं खरं म्हणजे घेतलं पाहिजे. कारण 56 सालचा त्यांचा जन्म आणि 56ला जन्माला आलेला मुलगा हा 69 साली साधारण 12-13 वर्षाचा आहे, म्हणजे कुठेतरी 4थी-5वीत वगैरे आहे. आणि अशा मुलाचं नुकतंच कुठं रांगण्याचं, वैचारिक रांगण्याचं वय सुरू झालंय आणि त्यानं शिवाजीची जयंती सार्वजनिकरित्या केली वगैरे हे टिळकही म्हणत नाहीत, टिळकांचे जे कोणी अनुयायी आहेत तेही म्हणत नाहीत. आता मी तुम्हाला अत्यंत सज्जड भाषेतले 3 पुरावे देतो. पुरावा क्रमांक 1, टिळक 1896 सालच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गेले ही गोष्ट खरी आहे, परंतु टिळक त्या आवाज येईल, तुम्ही जरा कृपा करून थोडं सहन करा. त्याचं कारण असं की मी हाय पिच मध्ये कंटिन्युअस बोलू शकतो, पण मग तुम्हाला ऐकून ऐकून कानालाच कसं तरी कर्कश वाटेल. आणि माझ्या घशाचं काय होईल सांगा ना, मला अजून 15 दिवस बोलायचंय. शिवजयंतीच्या महाराष्ट्रातल्या अनेकविध कार्यक्रमांमध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा कार्यक्रमांमध्ये बोलायचंय. तेव्हा कृपा करून तुम्ही थोडी गैरसोय सहन करा. आणि मी मुळात एका पट्टीत बोलणारा पॉप्युलर वक्ता नाहीच आहे. कारण काही वक्ते महाराष्ट्रात असे आहेत की ते 1.5 तास